नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपले सरकार महा-डी-बी-टीवरती आपलं न्यू रजिस्ट्रेशन कशाप्रकारे बनवायचं. तर मित्रांनो, काही पण योजना शेतकऱ्यांसाठी आले तर त्यासाठी महा-डी-बी-टीवरती आपल्याला अप्लाय करावं लागते आणि इथून अप्लाय करण्यासाठी आपल्याजवळ एक आपलं रजिस्ट्रेशन झालेलं कंपल्सरी पाहिजे. तर हेच रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचा ए टू झेड माहिती मी लाईव्ह करून दाखवणार आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम मित्रांनो बघू शकता इथं आपला न्यू रजिस्ट्रेशन इथं दिलेलं आहे. तर आपल्याला इथं क्लिक करून घ्यायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता ॲप्लिकंट फुल नेम इथं टाकून घ्यायचं आहे आणि इथं युजर नेम टाकून घ्यायचं आहे. इथं पासवर्ड टाकायचा आहे आणि इथं कन्फर्म पासवर्ड आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि खाली स्क्रोल करून घेऊया. इथं ईमेल आय डी माहीत असेल तर टाकून घ्या आणि इथं आपल्याला मोबाईल नंबर कंपल्सरी टाकायचा आहे मित्रांनो आणि गेट ओ-टी-पी ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं गेट ओ-टी-पी केल्यानंतर खाली कॅप्चर कोड टाकायचा आहे आणि रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर मी माझी माहिती एकदा भरून घेतो. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं मी माझा एक नाव टाकलेलं आहे, युजर नेम टाकलेलं आहे आणि पासवर्ड टाकून घेतलेला आहे. इथे ईमेल आय डी टाकलेली नाही आहे. इथे मोबाईल नंबर टाकून घेतलेला आहे आणि गेट ओ-टी-पी या ऑप्शनवरती क्लिक करून घेतलेला आहे. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी पाठवण्यात आलेला आहे. तो ओ-टी-पी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. तो ओ-टी-पी टाकल्यानंतर आपल्याला व्हेरिफाय ओ-टी-पी या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या एकदा. त्यानंतर कॅप्चर कोड टाकून घ्या आणि सबमिट करून घ्या. तर बघू शकता रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेला आहे आपला. आता मित्रांनो बघू शकता तोच आपल्याला काय करायचा आता ॲप्लिकेशन लॉग इन इथं आपल्याला करून घ्यायचा आहे. तर जो काही आपण युजर नेम टाकला होता तो युजर नेम टाकून घ्या, इथं पासवर्ड टाकून घ्या, कॅप्चर कोड टाकून घ्या आणि लॉग इन करून घ्या. तर इथं लॉग इन केल्यानंतर मित्रांनो आपल्याजवळ आधार कार्ड आहे. तर इथं आपल्याला यस आणि ओ-टी-पी या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता आधार नंबर टाकून आपल्याला गेट ओ-टी-पी ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचा आहे. जो काही आपला आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक ओ-टी-पी आलेला आहे. तो ओ-टी-पी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हेरिफाय ओ-टी-पी करून घ्यायचा आहे. बघू शकता आधार ऑथेंटिकेशन सक्सेसफुली झालेलं आहे. तर इथं बघू शकता रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे आपला. तर परत एकदा आपण लॉग इन करून घेऊया. तर लॉग इन केल्यानंतर बघू शकता आपले काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला आपली प्रोफाईल कंप्लीट करावं लागेल. जोपर्यंत आपली 100% प्रोफाईल कंप्लीट होणार नाही तोपर्यंत आपल्याला कोणताही अर्ज करता येणार नाही. तर इथं बघू शकता मित्रांनो काही छोट्या बेसिक इन्फॉर्मेशन आहेत त्या इन्फॉर्मेशन आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे. जसं की आपलं पूर्ण नाव इथं टाकून घ्यायचं आहे, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. त्यानंतर आपला पॅन नंबर टाकून घ्या, काही कंपल्सरी नाही तरी पण टाकला तर टाकू शकता. त्यानंतर आपली कॅटेगरी सिलेक्ट करून घ्या, ओपन जे काही आपण कास्टमध्ये आहे ते सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर इथं फार्मर तर बघू शकता आता इथं आपण ही माहिती टाकून घेतलेली आहे. त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला बँक खाते नंबर टाकून घ्यायचा आहे, IFSC कोड टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं सबमिट झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता पहिली स्टेप आपली पूर्ण झालेली आहे. आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपला पत्ता टाकून घ्यायचा आहे. जो काही आपल्या आधार कार्ड वरती आपला पत्ता आहे तोच पत्ता आपल्याला इथं व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं सबमिट झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपली दुसरी स्टेप पूर्ण झालेली आहे. आता आपली तिसरी स्टेप आपल्याला पूर्ण करायची आहे. तर जिथं कुठं आपली शेती आहे ती आपल्याला इथं संपूर्ण माहिती टाकून घ्यायची आहे. आपला गट नंबर, खाते नंबर, सर्वे नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता आपलं लँड रजिस्ट्रेशन मी सक्सेसफुली झालेलं आहे. तर इथं एकदा माहिती तुम्ही बघू शकता आपली सक्सेसफुली लँड रेकॉर्ड आपला आलेला आहे. तर आता आपण काही पण योजनेसाठी अप्लाय करण्यासाठी आता आपण बघू शकता 100% आपलं कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला होम पेजवर यायचं आहे. इथं होम पेजवर आल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपल्या पुढं इथं बघू शकता अप्लाय अशा प्रकारे एक बटन आलेलं आहे. इथून आपण ज्या काही योजनेसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे ते योजना आपण अप्लाय करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. तुम्हाला नक्कीच आवडला असेल मित्रांनो. थँक्यू मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.